सुंदर चेटकी. जिथे ट्रोजनचं युद्ध संपतं तिथेच ही गोष्ट सुरू होते. लॉर्ड ऑडिसियस त्याच्या माणसांसोबत युद्धानंतर घरी जायला निघाला. किनाऱ्याकडे चला. आपल्याला हे बेट बघितलं पाहिजे आणि इथे कोण राहतं ते पाहिलं पाहिजे. चला, आपण आपल्याला 2 गटांमध्ये विभागून घेऊ. जर एक गट एखाद्या अडचणीत सापडला तर दुसरा त्याला मदत करू शकेल. ऑडिसियस एका गटाचा प्रमुख होता आणि लोकसला दुसऱ्या गटाचा प्रमुख करण्यात आलं. त्यांनी नाणेफेक करून आधी कोणता गट जाणार हे ठरवलं. त्यात लोकस हरला. तो आणि त्याची माणसं जंगलाच्या दिशेनं गेली. सगळी माणसं दाट जंगलात पोहोचली आणि तिथं त्यांना एक छोटंसं घर दिसलं जे जंगली श्वापदांनी घेरलं गेलं होतं. लांडगे, चित्ते आणि सिंह. थांबा, कोणी हलू नका. इतका सुमधुर आवाज नाही का? तो त्या घरातून येतोय. त्या लोकांना त्या घरानं तिथं येण्यासाठी जणू आकर्षित केलं. ते त्या प्राण्यांच्या मधून गेले जे खरं तर खूपच शांत होते, काही तर घाबरलेले आणि दुर्बळ वाटत होते. जेव्हा ती माणसं घरात पोहोचली तेव्हा एका सुसंस्कृत स्त्रीनं त्यांचं स्वागत केलं. तिचं नाव होतं सर्सी. माझ्या बेटावर तुमचं स्वागत आहे शूरवीरांनो. तुम्ही थकलेले व भुकेले असाल. चला, माझ्याकडे गरम सूप आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे. त्या लोकांनी निमंत्रण स्वीकारलं. त्यांना जेवणाच्या टेबलापर्यंत नेण्यात आलं जिथं ते बसले आणि सूपचा आस्वाद घेऊ लागले. अप्रतिम. सर्सी ओठांच्या कोपऱ्यातून हसली आणि सूपचा आस्वाद घेणाऱ्या लोकांकडे पाहू लागली. कसली तरी वाट पाहत राहिली, कारण ती एक चेटकीण होती. एक जादूचं द्रव्य तिनं त्यांच्या सूपमध्ये घातलं होतं. जेव्हा त्या लोकांनी सूप संपवलं तेव्हा तिनं तिच्या जादूच्या कांडीनं टेबल वाजवलं आणि म्हणाली, आता बकऱ्यांनो, तुम्ही तुमच्या घरात जा. तीच तुमची जागा आहे. आणि ती हसत असताना एक एक करून ती माणसं बकरी बनले आणि असहाय्यपणे बकरीसारखे ओरडू लागले. दरम्यान किनाऱ्यावर जेव्हा ती माणसं जहाजावर पोहोचली नाहीत तेव्हा ओडिशियसला काळजी वाटू लागली. त्यानं जाऊन त्यांना शोधण्याचा निर्णय घेतला. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी त्यांना शोधून घेऊन येतो. जेव्हा तो जंगलात जात होता तेव्हा त्याला एक तरुण भेटला. महाशय, तुम्ही इथे काय करत आहात? माझी माणसं हरवली आहेत, त्यांना मी शोधायला चाललोय. तेव्हा ती तुमची माणसं आहेत तर, पण आता ते सर्सीचे पाहुणे आहेत. तुम्हाला ते तिच्या घरी नाही तर बाहेर बकऱ्यांच्या गोठ्यात दिसतील बघा, कारण ती एक चेटकीण आहे आणि माणसांना ती जनावर बनवते. मी जवळून जात होतो तेव्हा मी सगळं काही खिडकीतून पाहिलं आणि तिथून पळालो. माझी माणसं बकऱ्यांमध्ये बदलली? त्या तरुणानं त्याच्या पिशवीतून एक लहानसं रोपटं काढलं आणि ओडिसियसला दिलं. हे खा, हे तुमचं सगळ्या जादूच्या मंत्रांपासून आणि द्रव्यांपासून रक्षण करील. धन्यवाद. पण तुम्ही कोण आहात? तो तरुण गायब झाला. गोंधळून ओडिसियसने खांदे उडवले आणि ते रोपटं खाल्लं. त्यानंतर तो त्या घराकडे जाऊ लागला. लवकरच तो जंगलातल्या त्या घराकडे आला ज्याचं रक्षण जंगली जनावरं करीत होते. ओडिसियस निर्धाराने त्या प्राण्यांमधून थेट घरापर्यंत गेला आणि जसं त्याच्या माणसांसोबत झालं तसंच त्याचंही स्वागत त्या सुंदर चेटकिणीनं केलं, जिनं त्याला बसायला आणि सूप चाखून बघायला सांगितलं. ओडिसियस हसला. त्याने पूर्ण सूप फस्त केलं. मग तिनं तिची कांडी काढली आणि टेबलावर वाजवली. आता जा लवकर तुझ्या तबेल्यात, घोड्या. पण ओडिसियसचं रूपांतर घोड्यात झालं नाही. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तो हसला. सर्सीला धक्काच बसला. अशक्य. मी तुला काहीतरी खायला देते. तुला भूक लागली असेल ना? एखादा प्रमुख त्याच्या साथीदारांशिवाय कसा खाऊ शकतो जेव्हा ते बाहेर बकऱ्यांच्या गोठ्यात आहेत? जेव्हा त्यानं हे शब्द उच्चारले तेव्हा सर्सी लज्जित झाली. तिला कळलं की या माणसाला ती कोण आहे हे कळलंय आणि आता अधिक काळ ती नाटक करू शकणार नाही. तुम्ही कोण आहात महाशय? आणि इतरांपेक्षा तुम्ही वेगळे का आहात?
ओडिसियसने तिला स्वतःबद्दल सगळं काही सांगितलं आणि सर्सीला त्याच्याबद्दल एक चमत्कारिक असं आकर्षण वाटू लागलं. मला माहिती आहे की तू कोण आहेस, पण ही दुष्ट व्यक्ती असण्यासाठी सबब असू शकत नाही. या शब्दांनी सर्सीच्या मनाचा ठाव घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोणे एकेकाळी ती एक दयाळू स्त्री होती, पण बेटावरच्या एकटेपणानं तिचं मन गंजून गेलं होतं. ती तात्काळ घराबाहेर पडली आणि बकऱ्यांच्या गोठ्यात गेली. तिनं त्या प्राण्यांवर जादूचं पाणी शिंपडलं. मग तिने तिची कांडी फिरवली. त्यानंतर ते पूर्ववत होऊ लागले. ओडिसियस तिच्या मागेच उभा होता. त्यानं सगळं पाहिलं आणि गोंधळलेल्या त्याच्या माणसांना काय झालं ते सांगितलं. आपल्याला लगेच केलं पाहिजे. ही आणखी काय काय करेल हे कोणी सांगू शकत नाही. शांत राहा ल्युकस. हिला शक्य असतं तर तुम्हा लोकांना हिने पूर्ववत केलं नसतं. आयुष्यात नम्र व्हायला शिका. असं म्हणून ओडिसियस सर्सीकडे वळला, तिचे आभार मानायला आणि निरोप घ्यायला. ओह नाही, कृपा करून जाऊ नको ओडिसियस, कारण तुझ्यासोबत मला खूप आनंदी वाटू लागलंय. माझ्यासाठी म्हणून काही दिवस तरी राहा ना. मला तुझा व तुझ्या शौर्याचा सन्मान करू देत. मला माफ कर. मला तसं नाही करता येणार. फक्त काही दिवस ओडिसियस. मी जर असं म्हटलं की मी तुझ्या प्रेमात पडले तरी तू थांबणार नाहीस का? ओडिसियसने तिच्या अश्रुपूर्ण डोळ्यांकडे पाहिलं आणि तो विचारात पडला. ही खरंच बदलली आहे का? ठीक आहे, आम्ही काही दिवस राहू, जर तू त्या सगळ्या प्राण्यांना पूर्ववत करायला आणि त्यांना मुक्त करायला तयार असशील तर. ओडिसियस, कित्येक वर्ष माणसं इथे राहिली व इथली जमीन आणि संसाधनांचा त्यांनी वापर केला. मला व माझ्या जगाला वाचवण्यासाठी मी त्यांना प्राण्यांमध्ये बदलू लागले. आणि काला परत्वे तो माझा स्वभाव धर्म झाला. कारण इथे येणारा प्रत्येक जण हवरट होता आणि त्या लोकांनी मला हे असं बनवलं. पण तू तसा नाहीयेस. तू खूप वेगळा आणि दयाळू आहेस. तू माझं मन चांगल्यासाठी बदललंस आणि मला तुझ्यासोबत आता हे जग बदलायचं आहे. असं म्हणत तिनं तिची जादूची कांडी फिरवली आणि सगळ्या प्राण्यांना पूर्ववत माणसाच्या रूपात आणलं. त्यामुळे ते खूप आनंदित झाले, कारण त्यांनी पुन्हा माणूस होण्याची आशा पूर्णपणे सोडली होती. सगळ्यांनी ओडिसियसचा जय जयकार केला. सर्सीने सगळ्यांची माफी मागून एका भव्य अशा मेजवानीचा बेत केला. ओडिसियसने लुकासला परत जहाजावर इतर माणसांना बोलावून आणण्यास पाठवलं. ती भव्य मेजवानी 3 दिवस चालली. ती संपल्यावर सगळ्यांनी घरी जायची इच्छा प्रकट केली. सर्सीला हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवलं. मला माहित आहे तुम्हाला समुद्र मार्गाने घरी जायचं आहे, पण तुमच्यासाठी जो सुरक्षित मार्ग आहे त्या उत्तरेकडून एक खूप मोठं चक्रीवादळ येतंय. पश्चिमेकडे एक मोठा पर्वत आहे जो तुम्ही पार करू शकत नाही आणि पूर्वेकडे त्या भयावह समुद्र राक्षसाचं घर आहे. ते वादळ उत्तरेकडून निघून जाण्याची वाट पाहावी लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी बरोबर सांगते. पण तू समुद्र राक्षस तर साखळ्यांनी बांधलेला आहे ना? हो, तो एक प्रचंड खडकाला बांधलेला आहे ज्यामधून एक निमुळता रस्ता जातो. तो निमुळता रस्ता घेणं अशक्य आहे, कारण त्या राक्षसाचे हात खाली पोहोचू शकतात व तो माणसांसकट जहाज गिळू शकतो. मग त्या राक्षसाला पराभूत करण्याचा काही मार्ग नाहीये का? फक्त एकच मार्ग आहे, लॉर्ड एड्रियन, ज्याने त्या राक्षसाला बांधून ठेवलंय. फक्त त्यालाच त्याची कमजोरी माहित आहे आणि तोच त्याला पराभूत करू शकतो व तुम्हाला त्या मार्गातून घेऊन जाण्यास मदत करू शकतो. सगळेजण लॉर्ड एड्रियनकडे वळले. लॉर्ड एड्रियन, तुम्ही आम्हाला मदत करू शकता का? लॉर्ड ओडिसियस, आम्ही सगळे तुमच्या समोर नतमस्तक आहोत. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी नेहमीच आभारी राहू. मी जहाजाचा प्रमुख न बनण्याची शपथ घेतली आहे, पण मी तुमची परतफेड करेन. मी माझ्या आगीच्या बाणानं त्या राक्षसाच्या डोळ्यांसमोर धूर निर्माण करेन, ज्यामुळे त्याला दिसणार नाही आणि आपण त्या मार्गानं निघून जाऊ शकू. ओडिसियस सोडून सगळ्यांना आनंद झाला. ज्याला माहित होतं की आता सिर्सीचा निरोप घ्यायची वेळ झाली आहे, जी गेल्या काही दिवसात त्याला खूप आवडू लागली होती. हे मोहक जादूगारणी, मी तुझा निरोप घेण्यासाठी आलोय. आम्हाला आमचा प्रवास पुढे सुरू ठेवला पाहिजे.
तुझ्या पाहुणचारासाठी आभार. लॉर्ड ओडिसियस, जर मला शक्य झालं असतं तर मी तुला कधीच जाऊ दिलं नसतं. पण मला कळतंय की तुला गेलं पाहिजे. पण एक लक्षात ठेव, मी जेव्हा म्हणाले की मी तुझ्या प्रेमात पडले तेव्हा मी खरं बोलत होते. ओडिसियस काहीच बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओडिसियस, सगळे थांबले आहेत. आपण निघण्याच्या तयारीत आहोत. वचन दे की तू मला नेहमी तुझ्या आठवणींमध्ये ठेवशील. पण ओडिसियस काहीच बोलला नाही. तो वळला आणि चालू लागला. किनाऱ्यावर जहाज निघण्यासाठी तयार होतं. सगळी माणसं जहाजात होती. ओडिसियस तिथं पोहोचला आणि त्यानं दीर्घ असा श्वास घेतला. मग जहाज निघालं. ओडिसियस, माझ्या प्रेमाचा तुझ्यासाठी काहीच अर्थ नाही का? एवढंसं वचन द्यायलाही तुला जड गेलं का? Oh, beautiful witch, oh, beautiful witch, when did I give you my heart? When did I fall in love? Oh, beautiful witch, oh, beautiful witch, I want you in my arms. I want you in my life. Oh, beautiful witch, oh, beautiful witch, when did I give you my heart? When did I fall in love? I don't want to remember you in my dreams. I want you just as reality is. Your love has moved me, oh beautiful witch. And now I'm yours. And now I'm yours. Turn around and see, oh beautiful witch. I'm here to be your shadow. I'm here to be your shadow. Oh, beautiful witch. Oh, beautiful witch. When did I give you my heart? When did I fall in love? Oh, beautiful witch. Oh, beautiful witch. I want you in my arms. I want you in my life. Oh, beautiful witch. Oh, beautiful witch. When did I give you my heart? When did I fall in love? ओडिसियस, तू गेला नाहीस? मी कसा जाऊ शकेन? मीही तुझ्या प्रेमात पडलोय सरसी. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि मग दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, कधीच दूर न जाण्यासाठी. प्रेमानं सगळ्या संकटांवर मात केली आणि पुढे ते आनंदानं राहू लागले.